महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार आपल्याबरोबर आहे। आज त्यांनी महाराष्ट्राचं जे गौंजाला मोठं स्टेडियम आहे, आंतरराष्ट्रीय स्टेडियम, त्यासाठी एक अनोखी योजना आणली आहे। क्लब हाऊस भविष्यात होणार आहे, पण त्यासाठी अनोखी स्पर्धा आहे। दादा, खरं तर नवीन उपक्रम आहे, अनोखी स्पर्धा आहे आणि सगळ्या देशाला अपेक्षा आहे तिथे एक चांगलं भव्यदिव्य असं क्लब हाऊस व्हावं। त्याची सुरुवात आपण म्हणायची काही स्पर्धा म्हणजे काही प्रमाणात हो, पण ही फक्त स्पर्धा डिझाईनची आहे। डिझाईन्स आपल्याला आवडल्यानंतर जे काही टेक्निकल गोष्टी असतात, जसं की काही परवानगी आपल्याला लागतात, ते कंप्लीट झाल्यानंतर मग उद्या जाऊन तिथं हा क्लब आपल्याला करायचाच आहे। पण तो कधी करायचा आज तरी आपल्याला सांगता येणार नाही, पण त्याची सुरुवात काही प्रमाणात आपल्याला म्हणता येईल। मुख्य म्हणजे 25 लाखाचं मोठं बक्षीस आहे। या बक्षिसाबाबत काय सांगाल? एकतर एखादी मोठी एजन्सी नाहीतर एखादं अशी फर्म असतात इंटरनॅशनल लेवलचं, त्यांना आपल्याला घेता येईल आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की फक्त ठराविक लोकांना संधी मिळू शकते। आपला विचार असा आहे की अनेक लोकांना संधी मिळाली पाहिजे, म्हणून आपण ही कॉम्पिटिशन घेत आहोत। दोन प्रकारची कॉम्पिटिशन आहे। एक प्रोफेशनल मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असतील नाही तर आर्किटेक्चर फर्म असतील, त्यासाठी एक कॉम्पिटिशन आहे। 25 लाख पहिलं, दुसरं 15 लाख आणि तिसरं 10 लाख असं ते बक्षीस असणार आहे। याच्यामध्ये त्या एजन्सीला फायनल एजन्सी म्हणून उद्या जाऊन आम्ही वापरायचं नाही वापरायचा हा आमचा अधिकार आहे। डिझाईन वापरायचं नाही वापरायचा हा आमचा अधिकार आहे। पण उद्या जाऊन समजा पहिली जी फर्म आली त्याला जर आम्ही फायनल केलं तर ते 25 लाख त्यांच्या फीमधून ॲडजस्ट होऊ शकतात। पण एवढी मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना ज्यांना कुठेतरी संधी मिळावी एक एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करायला, अशांना पण कॉम्पिटिशन घेतलेली आहे। 3 लाख पहिलं, दुसरं 2 लाख आणि तिसरं 1 लाखाचं बक्षीस आपण ठेवलं आहे। आणि जे मेन कॉम्पिटिशन आहे त्याच्यात स्पेसिफिक काही डिझाईन आहे, तर स्पेशल प्राईज म्हणून 3 लाखाचे 5 बक्षीसंसुद्धा आपण देणार आहोत। आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खरं तर एक क्लब हाऊस गरजेचं होतं। आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी एक महत्त्वाचा प्रकल्प खऱ्या अर्थाने श्रीगणेश झाला आहे गणपतीपूर्वी असं म्हणूया आपण। नाही म्हणता येईल, कारण का उद्या जाऊन तिथं खेळाडू राहू शकतात, इंडोर प्रॅक्टिस करू शकतात, विविध फॅसिलिटीजचा वापरसुद्धा करू शकतात। त्याच्याचबरोबर जे आमचे एक्स क्रिकेटर्स आहेत, आमचे मेंबर्स आहेत, त्यांनासुद्धा तिथं मेंबरशिपची संधी तर मिळणारच आहे। त्याचबरोबर जनरल पब्लिक जे आहे, कारण तो भाग जर आपण बघितला खूप झपाट्याने विकसित होत चाललेला आहे, त्यावर पिंपरी चिंचवड जवळ आहे, अशा जनरल पब्लिकलासुद्धा ज्यांचं क्रिकेटवर प्रेम आहे पण क्रिकेट सोडूनसुद्धा त्यांना तिथं लीजर, मुलांना मुलींना ट्रेनिंग वगैरे अशा काही गोष्टीसाठी त्यांना तिथं वापर करायचा असेल, अशांनासुद्धा क्लब त्याची मेंबरशिप उद्या जाऊन ओपन आपण करू शकतो। अजित पवारांची लाडकी बहीण योजना अशी खरं तर जाहिरात होती आहे आणि एक प्रकारे ही सरकारी योजना दादांनी हायजॅक केली आहे असं सोशल मीडियावर सध्या चालू आहे। आता मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अजितदादा म्हणतात अजितदादा लाडकी बहीण योजना, आणि मग देवेंद्र फडणवीस साहेब याबाबतीत काहीच बोलत नाही। आता यांचं इंटेन्शन काय नाही तर यांचा विचार काय आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची लाडकी खुर्ची टिकवण्यासाठी जे काय आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत आहेत। आता जे एजन्सी सांगते त्या पद्धतीने अजितदादांचा जो काही पक्ष आहे तो तिथं चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। पण तो त्यांचा अंतर्गत विषय, लोकांना कळलं आहे या योजना का आणल्यात, कशासाठी आणल्यात, लोकसभेला जो पराजय आहे त्यांचा तिथं महाराष्ट्रामध्ये झाला त्याच्या भीतीपोटी, आणि उद्या जाऊन यांनी जो भ्रष्टाचार आता केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये 50,000 कोटीपेक्षा जास्त, तो कुठेतरी उघडकीस येईल। पण कसंही झालं तरी सत्य द्यायचं या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी ते करत आहेत, पण त्यांच्यात अंतर्गत वाद आहे अशी तरी चर्चा सुरू झालेली आहे। आधीच मुख्यमंत्री घोषित करा असं उद्धव साहेब अगोदर म्हटले होते, पण आज शरद पवार म्हटले की संख्याबळ आधारावरच हे निश्चित होईल मुख्यमंत्री कोणते। शेवटी ती ओपन एंड चर्चा आहे। याच्या आधीसुद्धा प्लॅटफॉर्मवर म्हणजे व्यासपीठावर जिथं साहेब होते, काँग्रेसचे नेते होते, तिथं उद्धव ठाकरे साहेबांनी इच्छा व्यक्त केली होती। तर मी आमचं जे काय होते ते खुल्लम ओपनली तिथं चर्चा तिथं होती आहे। पण महायुतीमध्ये काय होते हे आपल्याला बघावं लागेल, कारण का त्यांच्यात एकतर सगळ्या खेळ्या देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत, कुटुंब ते फोडत आहेत, पार्टी ते फोडत आहेत, आणि याच्यातच मग अजितदादा वेगळ्या दिशेने चालले आहेत, एकनाथ शिंदे साहेब वेगळ्या दिशेने चालले आहेत। या दोघांमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी सांगावं की हे इलेक्शन महायुती महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते लढणार आहेत। ती हिंमत त्यांच्यात नाही। अनिल देशमुखांवर पुन्हा एकदा आज सीबीआयने गुन्हा केला। गिरीश महाजनचा आरोप आहे की तत्कालीन काळात तत्कालीन अधीक्षकांवर दबाव आणण्यात आला होता। का असं होणार नाही, कारण शेवटी लोकसभेमध्ये महायुतीला खूप सक्सेस या महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे। आणि विधानसभेलासुद्धा BJPचाच इंटरनल रिपोर्ट म्हणतो आहे 60पेक्षा जास्त BJPचे आमदार तिथे निवडून येणार नाही। मग आता ते घाबरलेत, आणि मग घाबरल्यामुळेच कदाचित तिथं अजून एक कारवाई अनिल देशमुख साहेबांबरोबर तिथं केली जाते। कुठेतरी अहंकार जो होता भाजपचा तो बऱ्यापैकी महाराष्ट्रात स्वाभिमानी जनतेने मोडून काढला आहे। तो थोडा सुरला जो अहंकार आहे, नाही तर जो काही संस्थेचा वापर करून कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ते करत आहेत,
काही प्रमाणात त्या अजून पुढच्या काळामध्ये अजून काही करतील. तर किती काय केलं तर महाविकास आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये निवडून येईल असा आम्हाला विश्वास आहे. समरजित घाडगेंचा इन्कमिंग झाले, अजून कोण वेटिंगला आहेत? बरेच आहेत. शेवटी निर्णय साहेब घेतात. साहेबांच्या डोक्यामध्ये एक खूप मोठा प्लॅन तिथं आहे आणि ते येत्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने ते लोकांसमोर आणतील. पण साहेबांनी एक स्पष्टपणे सांगितले, काही झालं ते लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्र स्वाभिमानासाठी महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये आणायची म्हणजे आणायची. आणि एखादा विषय, एखादी गोष्ट ठामपणे जेव्हा पवारसाहेब निर्णय घेतात तेव्हा ते करून दाखवतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. टप्प्याटप्प्याने व्यूहरचना आहे निश्चित पुन्हा एकदा आघाडीचं सरकार येण्यासाठी. TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.